राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार। फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसणार। अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा होण्याचीही शक्यता। कोल्हापुरातल्या 5 मतदारसंघातल्या ईव्हीएमची चाचणी होणार। काँग्रेसच्या उमेदवारांनी केली होती चाचणीची मागणी। जिल्ह्यातल्या 44 ईव्हीएम्सची फेर चाचणी होणार। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 4 पर्यंत ठाण्यामध्ये पोहोचणार। महायुतीची संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता। शिंदे संध्याकाळी महत्त्वाच्या नेत्यांना भेटण्याचीही शक्यता। देवेंद्र फडणवीसांचा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन। तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती। एकनाथ शिंदे कालपासून आहेत आजारी। युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। युगेंद्र पवारांसह 11 उमेदवारांनी केला अर्ज। मतमोजणी संदर्भात आक्षेप घेतला गेल्यानं मतपडताळणीसाठी केला अर्ज। 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती। शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा समावेश। बावनकुळे, मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता। बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे बॅनर। आमदार सुरेश यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या दिल्या शुभेच्छा। राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य। 26 तारखेलाच सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं। काळजीवाहू सरकारवरनं संजय राऊतांचा हल्लाबोल। आणि पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचं समन। सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी येण्याचे आदेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।